ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटीची एक्झाम दिली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अतिशय मोफत करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटीची एक्झाम दिलेली आहे आणि ज्यांना फार्मसी, ॲग्रिकल्चर तसेच इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी 100% फीस ही माफ करण्यात आलेली आहे। तर काय आहे हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही जर MHT CETची एक्झाम दिली आहे आणि तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी तसेच ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचे आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुमच्यासाठी 100% परीक्षा फीस ही माफ करण्यात आलेली आहे आणि याचा जार सुद्धा आउट झालेला आहे। तर हा जार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक जार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जो 8 जुलै 2024 पासून लागू सुद्धा झालेला आहे। यामध्ये सांगितले आहे की व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SCBC तसेच इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्यात आलेला आहे। आता तुम्ही म्हणताल की हा जार फक्त मुलींसाठीच आहे का? तर होय, हा जार फक्त SCBC, OBC आणि EWS प्रवर्गातील मुलींसाठी आहे, जिथे मुलींना सर्वप्रथम 50% फीस माफ होत होती, आता त्यांना 100% परीक्षा फी ही माफ केली जाणार आहे। तर अशा प्रकारचा जार हा प्रसिद्ध झालेला आहे, ज्याचा पाठपुरावा करणे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे। ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्वी 8 लाखांपेक्षा ज्या पालकांचे उत्पन्न होते त्यांच्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी 50% शिक्षण शुल्क माफ करण्यात येत होता, पण आता तो 100% करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय आहे आणि हा जार लागू सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे पूर्वी जर कॉलेजची फीस 1 लाख असेल तर मुलींना त्यातील 50,000 रुपये भरणे अनिवार्य होते, पण आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या जारांतर्गत सर्व मुलींना शिक्षण मोफत करण्यात आलेले आहे। आता त्यांना फक्त SC STचे विद्यार्थी जेवढी फीस भरतात, म्हणजे कॉलेजची फीस जी 10,000, 8,000 किंवा 9,000 पर्यंत असेल तेवढीच फीस त्यांना भरणे अनिवार्य आहे, नाहीतर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभरामधल्या मुलींना शिक्षण हे मोफत करण्यात आलेले आहे। तर आता आपण बघू यासाठी कोणकोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत। हा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये सांगितले आहे राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे तसेच शासकीय अभिमत विद्यापीठे, सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्रत व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे, म्हणजेच सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप राऊंड म्हणतो, म्हणजे जर कॅप राऊंडचा फॉर्म तुम्ही भरला असेल तर आणि तुमच्या परिवाराचे उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तर गव्हर्नमेंट कोट्यातून तुमचे ॲडमिशन मोफतपणे होऊ शकते। तरीसुद्धा जर तुम्हाला या योजनेविषयी आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ज्यासुद्धा कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती मिळवून घ्या, कारण हा जार हा गेल्या वर्षीपासून लागू झालेला आहे 8 जुलै 2024 पासून, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। म्हणून तुम्हाला पण जर लाभ मिळवायचा असेल तर प्रयत्न नक्की करा। तर अशा प्रकारे ही योजना फक्त मुलींसाठी आहे, मुलांसाठी नाही। परंतु महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी सुद्धा अशा काही योजना काढल्या पाहिजेत, ज्याद्वारे महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळेल। कारण महाराष्ट्रातील खूप असे गोरगरिबांचे मुलं आहेत जे जॉब करत करत शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणे खूप कठीण होत आहे। यामुळे महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी मुलांसाठी सुद्धा अशा काही योजना नक्की काढाव्या।